शैक्षणिक वर्ष सरता सरता वार्षिक परीक्षा संपली की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मुले आतुरतेने वाट पाहत असतात। उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटलं की वर्षभर शाळा व अभ्यास यात गुंतल्यामुळे मुले मामाच्या गावाला जाण्यासाठी तयारच असतात। शालेय परीक्षा आता उरकल्या असून बहुतांश शाळांना उन्हाळी सुट्टी पडली। उन्हाळी सुट्टी पडताच लहानग्यांना मामाच्या गावाची ओढ लागते। तिकडे गेल्यावर तेथील शेती, शिवार, शेतीतील विहीर, तलाव येथे मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणे, तासनतास विहिरीत पोहणे, कैऱ्या खाणे, विविध प्रकारचे खेळ खेळणे असे एक ना अनेक प्रकारच्या मौज मस्ती करायला मिळत असतात। म्हणून मुलांना मामाच्या गावी जाण्याचे वेध लागलेले असतात। परंतु स्पर्धेच्या युगात उन्हाळ्याच्या सुट्टीतील मामाचे गाव आता पोरके होत चालले। सुट्टी म्हणजे बाळगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच असते। मग ती सुट्टी कोणतीही असो, त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच। नो अभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट, सुमारे 2 महिने मौज मजा अन मस्तीच मस्ती। ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगर परिषद स्वर्गीय शरदभाऊ पांडुरंग जगे उद्यान सध्या लहानग्या बाळगोपाळांनी फुलून गेले। हे लहानगे उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटताना दिसत आहेत। अप्रिय घटनांमुळे मुलांच्या उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको याची खबरदारी पालक वर्गही घेताना दिसत आहे। उद्यानातील पाळणे, घसरगुंडी, सिसो हे लहानग्या आकर्षणाचा भाग ठरलाय। या उद्यानात बाळगोपाळांची जणू काही जत्राच भरल्याचे चित्र सध्या दिसत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।